तर मित्रांनो, मी जस्ट आत्ता एक रँडम वॉक करून आलो आहे. संध्याकाळचे इथं जवळपास 6 वाजले आणि अजून एक डिटेलिंगची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशी दाखवायची होती की तुम्ही आता इथे बघू हे बघा, हे नेट लावलेलं आहे काउन्सिलद्वारे. बिकॉज ह्या गाड्या किंवा ही जी इथे गाडी दिसते आहे किंवा ज्या बाहेरून गाड्या येतात, तर त्यांनी पाऊस जेव्हा होतो तर इथं मध्यभागी जे असं गवत वगैरे उगलेलं आहे, तर ह्याच्यामधून गाड्या मिस्टेकनली किंवा जेव्हा ओळख नाही तर ह्याचा वापर केला होता, जेणेकरून इथं असं खड्डं पडलं आणि त्याच्यातली जी माती आहे ती इथं बघू शकता रस्त्यावरती यायला लागली होती. तर ह्याचं सोल्युशन म्हणजे कोणीतरी ह्याचा रिपोर्ट केला काउन्सिलमध्ये आणि काउन्सिलच्या लोकांनी इमिडिएटली येऊन हा जो एरिया आहे ह्याला बॅरिकेड करून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशा पद्धतीने, जेणेकरून ज्या गाड्या आहेत त्या इथं वळणार नाही आणि हा जो एरिया आहे हा खराब नाही होणार. तर तुम्ही मेंटेनन्स बघा रस्त्यांचा, घरांचा, हे जे आहे एवढी डिटेलिंगमध्ये कामं केले जातात काउन्सिलकडून सुद्धा की तुम्हाला कुठल्याच प्रकारची काही कंप्लेंट अशी राहत नाही. आणि सगळ्यात हे मी जे राहतो आहे हे एक छोटंसं टाऊन आहे, सिटी नाही आहे पुणे मुंबईसारखी. तर तुम्ही विचार करा, जर टाऊनमध्ये एखाद्या जर एवढ्या डिटेलिंगमध्ये जर काम केलं जात असेल तर मग सिटीमध्ये कसं असेल. जर मी एखाद्या वेळेस बाहेर गेलो नेक्स्ट टाईम तर मी डेफिनेटली एखाद्या सिटीमधला तुम्हाला व्हिडिओ वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिटेलिंग्स आहे इथल्या लोकांच्या कन्स्ट्रक्शनच्या, तर त्या मी डेफिनेटली तुमच्याबरोबर शेअर करणार. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.